नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज बघूयात कन्या राशीला मे महिना कसा आहे. हा महिना भाग्यकारक आणि धार्मिक कार्यासाठी उत्तम असेल. ग्रहांची स्थिती पाहता तुमच्या कष्टाला नशिबाची चांगली साथ लाभेल. हा महिना 15 मे नंतर सूर्याचे गोचर तुमच्या दशम भावात म्हणजे कर्मस्थानात होईल, ज्यामुळे सरकारी कामात यश आणि नोकरीत मानसन्मान मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. या महिन्यात घेतलेले व्यावसायिक निर्णय दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरतील. आर्थिक बाबतीत हा महिना स्थिरता घेऊन येईल. तुमची जुनी गुंतवणूक या महिन्यात चांगला परतावा देऊ शकते आणि 14 मेपर्यंत खर्चावर थोडे नियंत्रण ठेवावे लागेल. त्यानंतर पैशाचा ओघ सुधारेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण असेल. विशेषतः भावंडांकडून सहकार्य मिळेल. अविवाहितांसाठी विवाहाचे योग आहेत. जोडीदारासोबत धार्मिक सहली होतील. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना चांगला आहे, मात्र बदलत्या वातावरणामुळे त्वचेचे विकार किंवा ॲलर्जी जाणवू शकते. भरपूर पाणी पिणे आणि सकस आहार घेणे हितकारक ठरेल. मेष राशीत 11 मे नंतर मंगळ जात असल्यामुळे तुमच्या अष्टम भावात असेल, त्यामुळे वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. 15 मे नंतर रवीचा वृषभ राशीत प्रवेश तुमच्या भाग्योदयासाठी पोषक ठरेल. दर बुधवारी गणपती अथर्वशीर्ष पठण करावे. पक्ष्यांना दाणे टाकणे आणि गरिबांना मदत करणे तुमच्यासाठी अडथळे दूर करणारे ठरेल. शनी मंगळ युतीतून एक रक्तदाब राहील. घरात कोणाच्या तरी आजार किंवा शस्त्रक्रियेतून धावपळ होऊ शकते. प्रभाव क्षेत्र व्यावसायिकांच्या गाठीभेटी होतील. मोठे अनुकूल ग्रहमान राहील. पती व पत्न्यांचा भाग्योदय होईल. अमावस्याला वेदनायुक्त जागरणाची असू शकते.